ह्या पद्धतीने भाजी केली तर सगळेजण अगदी बोटं चाटत बसतील. तर चला आज करणार आहोत आपण अख्खा मसूर. तर इथे मी पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं लाल दिसतंय कारण मी वड्या तळलेल्या आहेत आणि ते तेल पातेल्यामध्ये ओतलेलं आहे. त्याच्यामुळे ते लालसर दिसतं आहे. तर इथे मी पातेल्यामध्ये तेल घातलं, पुन्हा 1 चमचा जिरे घातले, 5-7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आणि बारीक चिरून कांदा घातला. छान कांदा परतून घेतला. पुन्हा त्याच्यामध्येच मी एक बारीक चिरून टोमॅटो घातला. टोमॅटो शिजण्यासाठी मीठ घातलं. छान टोमॅटो परतून घेतला. 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आणि 1 चमचा मी इथे मटण मसाला घातलेला आहे. मटण मसाल्यामुळे ह्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. सगळं परतून घेतलं. पुन्हा अख्खा मसूर इथे धुवून घेतलेला आहे. तो सुद्धा छान असा तेलात परतून घेतला आणि त्याच्यामध्ये इथे मी 1 ग्लास पाणी घातलं आणि कुकरला लावून 3 शिट्ट्या देऊन इथे अख्खा मसूर शिजवून घेतलेला आहे. खरंच ह्या पद्धतीने केला तर चवीला खूप भन्नाट लागतो. एकदा नक्की करून बघा. आवडलं असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.